राज्यामध्ये विधानसभा निवडणुकांचा माहोल सुरू आहे आणि आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे। मी आज कुर्ला विधानसभा मतदारसंघामध्ये आहे आणि या ठिकाणी AIMM यांच्या अस्मा शेख यांची प्रचार रॅली सध्या सुरू आहे। मॅडम, काय सांगाल, आज कुर्ला विधानसभेमध्ये तुमची प्रचार रॅली सुरू आहे, आज शेवटचा दिवस आहे, एकूण कसा प्रतिसाद मिळतोय? एकदम तुम्ही स्वतः बघा किती पॉझिटिव्ह प्रतिसाद आहे। लोक कंटाळले, अक्षरशः लोक कंटाळले या पॉलिटिकल भांडणांना आणि या पक्ष फुटाफुटीला। आता लोकांना काहीतरी नवीन हवं आहे आणि आम्ही आता लोकांना नवीन देतोय। कुठले मुद्दे घेऊन तुम्ही कुर्ला विधानसभा निवडणुकीचा डेव्हलपमेंटचा मुद्दा, मेन मुद्दा जो आहे तो डेव्हलपमेंटचा, त्याच्याशिवाय मुद्दाच काय असू शकतो पॉलिटिक्सचा? आम्ही ते आहे जे युनिटीमध्ये बिलीव्ह करतो। आम्ही हिंदू मुस्लिम नाही करत, आम्ही युनिटीमध्ये बिलीव्ह करतो आणि आमचा डेव्हलपमेंटचा मुद्दा आहे। जे इथे आज तुम्ही बघा, कुर्ल्याचे जे दोन पिक्चर्स तुम्हाला दिसतील, एक कुर्ला जो आहे तो खूप प्रोग्रेसिव्ह आहे आणि एक कुर्ला आहे तो झोपडपट्टी आहे। तर त्याचा जो इम्बॅलन्स आहे त्याला आम्हाला एक बॅलन्स करायचा आहे आणि आम्ही डेव्हलपमेंट करणार। गेल्या 10 वर्षापासून इथले आमदार मंगेश कुडाळकर या मतदारसंघाचं नेतृत्व करत आहेत, ते एक तुमच्यासमोर आव्हान असणार आहे। दुसऱ्या ठाकरे गटाच्या प्रवीणा मोरजकर यांचं देखील आव्हान असणार आहे। या दोघांचा सामना कसा करणार आहात? माझे लोक माझ्यासोबत आहे, पब्लिक ज्याच्यासोबत आहे तो नेता आहे आणि आज तुम्ही बघू शकता पब्लिक माझ्यासोबत आहे। तर मी ते मला आव्हान नाही, मी त्यांना आव्हान आहे। MIM कुर्ला विधानसभेमध्ये गेम चेंजर ठरणार आहे की कुणाचा तरी कार्यक्रम बिघडवणार आहे? MIM गेम चेंजर नाही, MIM इज द मेन हिरो ऑफ द गेम। यावेळेस MIMच जिंकणार आहे। तुम्ही लिहून घ्या आजची तारीख, वेळ आणि 23 तारखेला बघा की कोण नेत आहे निवडून। कुर्ला विधानसभेमध्ये खऱ्या अर्थानं मुस्लिम बांधव मतदाराचा मोठा प्रभाव आहे, त्याचा परिणाम या मतदारसंघामध्ये होऊ शकतो। तुम्हाला काय वाटतं, महाविकास आघाडीपेक्षा मुस्लिम बांधव तुमच्या पाठीशी उभी राहतील? नक्कीच राहतील, कारण की महाविकास आघाडीने केलं काय मुस्लिम बांधवांसाठी, मायनॉरिटीसाठी त्यांनी कुठला मुद्दा उचलला आहे सांगा ना तुम्ही मला। आजपर्यंत महायुती महाविकास आघाडी दोन्ही आम्हाला एकत्र आहे, सेमच आहे, कोणीच नाही त्यांचा मुद्दा उचलला। म्हणून आता ते यावेळेस हे जे आमचे मजलिस आहे पतंग त्यालाच निवडून देणार। एकूण कसं वातावरण दिसतं तुम्हाला? एकदम पॉझिटिव्ह, लोकांच्या डोळ्यामध्ये दिसतंय की ते कुणाला वोट टाकणार आहे। लोकांनी ठरवलंय की कुणाला वोट टाकायचा आणि विजय आमचा निश्चित आहे। तर ह्या होत्या MIMच्या कुर्ला विधानसभेच्या उमेदवार अस्मा शेख। त्यांना पूर्ण आत्मविश्वास आहे की कुर्ला विधानसभा मतदारसंघामधून त्या बहुमताने विजय होतील। मी गुणवंत दांगड, DRV न्यूज, मुंबई।